1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यात अर्धी वाटी म्हणजे 2च 1 प्रमाण अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलं. नाश्ता कर्नाटका स्पेशल आहे हा नाश्ता. डब्याला द्यायला येतं आहे किंवा संध्याकाळी लाईट डिनर पाहिजे असं तरी पण येतं आहे. असं पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं. आता हे 1.5 वाटी झाली का? 1.5 वाटीला 3 वाटी पाणी पाहिजे. मी पहिल्यांदा 2च वाटी घालते. त्याला भिजायला वेळ मिळते. नंतर लागलं तर परत घालायला येते. आता चांगला असा गाठी फोडून घ्यायच्या याच्यासाठी. एक 10 मिनिट असंच ठेवलं की नाही पीठ आपण आपलं फोडतात. मग त्याच्यात आपण कांदा, कोथिंबीर, मिरची, कढीलिंब, जरासं सोरेकाई किसून घालणार आहे, जरा कॅरेट किसून घालणार आहे आणि जिरं एवढं घालायचं. पण पीठ चांगलं पहिल्यांदा हे होतं भिजू दे. सगळ्या गाठी फुटू दे. एक 10 मिनिटं सोडलं की नाही आपणच गाठी फुटतात. काय प्रॉब्लेम. लसूण घातला आहे, खोबरं, मिरची आणि याच्यात मीठ घालणार आहे. आणि बारीक हे करून घेणार आहे. अर्धा लिंबू पिळणार आहे, त्यामुळे मी त्याच्यात चिंच घालणार नाही. पिठाला काय न करता आपण आपलं सगळं मुरलं गेलं तर. आता ह्याच्यात थोडेसे जिरे, अजवान पण घालायचं. आता अजवान माझ्याकडे नाही आहे. अजवान का शक्यतो स्वयंपाकात जास्त वापरायचं. चवीपुरतं मीठ. त्याच्यानंतर ह्या सगळ्या भाज्या घालायला चालू करायचं. कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीलिंब हे सगळं घालून 2 मिनिटांना डोसे घालायला चालू करायचं. आता हे सगळं मिक्स करताना ह्याच्यात अगदी किंचित चिमटभर सोडा घालायचा आणि थोडंसं पाणी घालायचं. हे सगळं व्यवस्थित करून घ्यायचं. इकडं तवा तापायला ठेवला आहे. आता पीठ आपलं तयार आहे. जर सगळं कॉम्बिनेशन करेक्ट झालं असतं की नाही तर आपण आपलं इन्स्टंट डोसा. नॉर्थ कर्नाटका साईडला इडली डोसा वरच्यावर त्यांना करायला जमत नाही. असं इन्स्टंट पीठ असतं तयार, एक 10 मिनिटात करतात मुलांना डब्याला वगैरे. बेंगलोर साईडला काही इडली डोसा जास्त असते. डोसा बॅटर घरी करून खातात. पण नॉर्थ कर्नाटकाला भाकरी महत्त्व नाही त्यामुळे आता त्याच्यावर खाण्यासाठी मी चटणी केली. पालक करी केली. आता 2 झाले आहे. आता एकावर तेल लावून घ्या. हे जरा साधारण जाड असतं. म्हणजे डब्यात ते मुलांना दिलं की नाही माऊ राहते. आणि व्हेजिटेबल सगळे असतात त्यामुळे चटणी मी केली आहे. चटणीची वगैरे काही गरज नाही. व्हेजिटेबल असतं तूप लावलं तरी चालतंय किंवा शेंगदाणे चटणी असली तरी चालतंय. नॉर्थ कर्नाटकाला एवढं हे काय चटणी करत नाही जास्त. हे सोरेकाई म्हणजे तो घेतो का हात नाही खाली 10 मिनिटांमध्ये खाण्यासाठी तयार किंवा डब्यात पण तयार. आणि पिठाचं कॉम्बिनेशन करेक्ट असलं की नाही बिघडायचे काही चान्सेस येते.
नॉर्थ कर्नाटकाचा पोटभरचा नाश्ता. फक्त जरा घालताना गॅस बारीक करायचा. माझा नाश्ता खाण्यासाठी तयार. रेसिपी आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब. एकदा करून बघायला काय हरकत नाही. फार छान टेस्ट आहे. तेलाचा वापर कमी आहे, हेल्दी आहे, पोटभर आहे खायला. घरात जे व्हेजिटेबल्स आहेत, कॉलीफ्लॉवर, कोस, काय असेल ते घालायचं. आणि ज्यांना आवडत नाही त्यांनी मग प्लेन करायचं. कांदा वगैरे कोण खात नसेल त्यांनी प्लेन करायचं. मग साधारण मोठा पण करायला येतो. आता मी मोठा केला, म्हणजे लास्ट एकच राहिला आहे. म्हटलं कशाला हे करायचं, लहान 2 करण्यापेक्षा एक मोठा करूया. मोठा पण करता येतो, काय प्रॉब्लेम नाही. मोठा असला तरी उठत नाही असं काय नाही, उठते, काय प्रॉब्लेम आहे. चांगला भाजला गेला. आता गॅस बंद करते. माझी रेसिपी एकदा ट्राय करून बघा. आता इन्स्टंट डोसा खाण्यासाठी म्हणून मी पालक करी करायला. एकदम साधीच होती पालक करी. पालक कांदा घालून शिजायला घातला आणि हे तुरडं शिजवून घेतले. कारण तुरडा शिजायला वेळ लागतो, पालक बरोबर घालायला येत नाही. शिजवून घेतले. थोडासा पालक शिजला की त्यात मिक्स करायला. एग बॉईल करायला ठेवलं. आता एग करी करणार. एग करी, पालक आणि नारळ फोडून घेतला. तर नारळाची चटणी करणार आहे. नारळ फोडून घेतलं आणि मग डोसे करायला चालू. तर थोडेसे दूध टाकून घेते. अंडी क्रॅक गेला आहे. अंड्याचा गॅस बंद करते. आता ही भाजी शिजली चांगली. आता ह्यात डाळ मिक्स करायची. कारण डाळीबरोबर भाजी घातली की काय होते, डाळीबरोबर भाजी घातली की भाजीचा कलर चेंज होतो आणि फार शिजली जाते. पालेभाजी शिजवायची गरज नाही. आता एक उकळी आली की गॅस बंद कर. झालं, उकळी यायला लागली. दूध भरायला लागले. दूध बंद करते. ह्याला उकळी आली, हा गॅस बंद करते.